आजचा घटक आहे बंदिस्त व खुल्या आकृत्या। पहा, एखादी आकृती किंवा रचना चोहोबाजूंनी म्हणजे सर्व बाजूंनी बंद असल्यास अशा आकृतीला बंदिस्त आकृती म्हणतात। या आकृतीच्या अंतर्भागातील कोणत्याही बिंदूला आकृतीच्या बाह्य भागातील कोणत्याही बिंदूशी जर जोडायचं असेल तर आकृतीवरील बिंदूला स्पर्श न करता जोडता येत नाही। म्हणजेच अंतर्भागातील बिंदू आणि बाह्य भागातील बिंदू जर जोडायचे असतील तर त्या आकृतीला स्पर्श करूनच आतमध्ये जावे लागते। या उलट स्थिती खुल्या आकृतीची असते। पहा, प्रश्न 1 व 2 साठी सूचना। खालील पर्यायी आकृत्यांतून बंदिस्त नसलेली आकृती शोधा। पहा, जी आकृती बंद नाही आहे, ही बंद आहे। ही सुद्धा आकृती बाहेर गोल काढून बंद केलेली आहे। ही आकृती बंद आहे। फक्त 4 नंबरची आकृती ही कुठेही बंद असलेली नाही। पर्याय 4। आता दुसऱ्या प्रश्नात पाहूयात। बंदिस्त नसलेली आकृती। पहा, ही आकृती बंद आहे। ही सुद्धा इथे क्यूचं जर हे खालचं टोक पाहिलं तर इथे बंद नाही, म्हणून पर्याय 3 बंदिस्त नसलेली आकृती। प्रश्न 3 व 5 साठी सूचना। खालील पर्यायी आकृत्यांतून बंदिस्त असलेली आकृती शोधा। पहा, बंदिस्त असलेली आकृती शोधायची आहे। पहा, इथे पहिलीच आकृती आहे, ही चोहोबाजूंनी म्हणजे सर्व बाजूंनी बंद आहे, म्हणून ही बंदिस्त आकृती आहे। प्रश्न 4। पहा, बंदिस्त ही आकृती बंद नाही आहे। इकडे तोंड ह्या आकृतीचं काय आहे, उघडं आहे। इथे सुद्धा ह्या आकृतीचं तोंड उघडं आहे, इथेही। परंतु ही जी चौथी आकृती आहे तर याच्यामध्ये इकडं वरच्या बाजूला सर्व बाजूनी बंद आहे आणि तीच आकृती खाली येऊन इथे टोकसुद्धा बंद झालेलं आहे, म्हणून ही आकृती चोहोबाजूनी बंद आहे। ही आकृती बंदिस्त आहे। प्रश्न 5। पहा, इथे पहिलीच आकृती ही चोहोबाजूंनी म्हणजे सर्व बाजूनी बंद आहे। बाकी आकृत्या आपल्याला खुल्या दिसत आहेत, फुलांच्या पाकळ्यामध्ये खुल्या आहेत। ही आकृती इथं खुली आहे आणि ही दुसरी आकृतीसुद्धा इथे खुली आहे, म्हणून बंदिस्त आकृती पर्याय पहिला। प्रश्न 6। खालील पर्यायातील बंदिस्त नसलेली आकृती कोणती? पहा, कोणती आकृती बंदिस्त नाही आहे? ही बंद आहे, ही बंद आहे। तर पहा, बंदिस्त वायचं खालचं टोक हे बंदिस्त नाही आहे, बंद नाही, म्हणून बंद नसलेली आकृती क नंबरची, म्हणून पर्यायामध्ये फक्त ही एकच आकृती आहे बंदिस्त नसलेली। प्रश्न 7। खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती? पहा, बंद असलेली आकृती पहिलीच आकृती जी आहे तर ती बंदिस्त आहे, पर्याय अ। ही आकृती ब नंबरची खुली आहे इथे। क नंबरची आकृती ही चोहोबाजूंनी बंदिस्त आहे आणि ड ही आकृती खुली आहे, म्हणून बंदिस्त आकृती फक्त अ आणि क योग्य, पर्याय दुसरा। खालीलपैकी एकूण किती आकृत्या खुल्या आहेत? पहा, पहिलीच आकृती बंद आहे, दुसरी आकृती ही इथे खुली आहे, म्हणून ही खुली आकृती। ही आकृतीसुद्धा वरच्या बाजूला इथे खुली आहे, पर्याय क। आणि शेवटची आकृती तर बंदिस्त आहे, म्हणून खुल्या असलेल्या आकृत्या आपल्याला 2 मिळालेल्या आहेत, ब आणि क नंबरच्या 1, 2, म्हणून पर्याय चौथा 2 आकृत्या खुल्या आहेत। पुढचा घटक आहे सपाट पृष्ठभाग व वक्र पृष्ठभाग। पहा, सोबतच्या आकृतीमध्ये एक ठोकळा दाखवला आहे, त्याचा प्रत्येक पृष्ठभाग हा सपाट पृष्ठभाग आहे। पहा, ही आकृती ठोकळा जर आपण पाहिला तर ठोकळ्याच्या चोहोबाजूने म्हणजे सर्व बाजूने सपाट पृष्ठभाग असतो, परंतु या सोबतच्या आकृतीमध्ये एक डबा दाखवलेला आहे, त्याच्या बाणाने दर्शविलेल्या पृष्ठभागाला वक्र पृष्ठभाग बघा बाणाने दाखवलेला, म्हणजे हा जो पृष्ठभाग आहे गोल, त्या गोल पृष्ठभागालाच काय म्हणतात? वक्र पृष्ठभाग म्हणतात। वरची कड आणि खालची कड हा सपाट पृष्ठभाग आहे डब्याला
डब्याला 2 सपाट पृष्ठभाग असतात आणि 1 वक्र पृष्ठभाग असतो. तर हा वक्र पृष्ठभाग आहे. जिथे गोल बाजू असते तर तो वक्र पृष्ठभाग असतो. व्यवसाय पाहूयात. प्रश्न 1. फुटबॉलच्या चेंडूचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. पहा, फुटबॉल सर्वांना माहिती आहे गोल असतो आणि गोल वस्तूचा पृष्ठभाग हा वक्र असतो, म्हणून पर्याय 3. टेबलाचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. तर टेबलाचा पृष्ठभाग हा फक्त सपाट असतो, पर्याय 2. पुस्तकाचा पृष्ठभाग सुद्धा सपाट असतो, पर्याय 1. फळ्याचा पृष्ठभाग सुद्धा सपाट असतो. इथे काही जण उभा लिहू शकतात. फळा उभा ठेवलेला असतो. उभा जरी ठेवलेला असेल तरी फळ्याचा पृष्ठभाग हा सपाटच असतो. इथे आपल्याला सपाट किंवा वक्र या दोन्हींपैकीच उत्तरं सांगायची आहेत. तर फळ्याचा पृष्ठभाग हा सपाट असतो. ग्लासाचा पृष्ठभाग, पहा ग्लास हा गोल असल्यामुळे ग्लासाचा पृष्ठभाग हा वक्र असतो. पृथ्वीच्या गोलाचा पृष्ठभाग, पृथ्वी ही गोल असते किंवा पृथ्वीचा गोल जो असतो आपल्याला दाखवलेला तो सुद्धा वक्र असतो, म्हणून गोलाचा पृष्ठभाग हा वक्र असतो. डस्टरचा पृष्ठभाग, डस्टरचा आकार हा आयताकृती असतो आणि पृष्ठभाग हा डस्टरचा सपाट असतो, पर्याय 4. प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो? बघा, फुटबॉलचा चेंडू याचा पृष्ठभाग वक्र असतो. पुस्तकाचा पृष्ठभाग सपाट असतो. त्याच्यानंतर फळाचा पृष्ठभागसुद्धा सपाट असतो आणि पृथ्वी गोलाचा पृष्ठभाग हा वक्र असतो, म्हणून फक्त ब आणि क योग्य, पर्याय 3. प्रश्न 9. खालीलपैकी किती वस्तूंचा पृष्ठभाग वक्र आहे? पहा, वहीचा वक्र नाही, मोबाईलचा वक्र नाही, टेबलचा वक्र नाही, परंतु मेणबत्ती ही गोल असते, त्याच्यामुळे मेणबत्तीचा पृष्ठभाग हा वक्र असतो, म्हणून फक्त एकाच वस्तूचा पृष्ठभाग इथे वक्र आपल्याला मिळालेला आहे, पर्याय 4. प्रश्न 10. चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कसा असतो? पहा, इथे चित्रात दिले काडेपेटे बॉक्स, तर याचा पृष्ठभाग हा सपाट आहे, पर्याय क, म्हणून फक्त क योग्य.